आता काय बघितलं आपण, युनिट्सचे प्रॉपर्टीज, युनिट्स कसं रिप्रेझेंट केलं जातं ते, टाइप्स ऑफ सिस्टीम ऑफ युनिट्स, आणि काय बघितलं आपण, युनिट्सची प्रॉपर्टी कशा असले पाहिजे. आता काय बघणार आपण, जे आपण 3 क्वांटिटी बघितले ते आपण फिजिकल क्वांटिटी किती डिवायडेशन झाले ते 3, त्याच्यापैकी 2 क्वांटिटीवर आपण आता लगेच डिस्कशन करणार. कोणकोणत्या, फंडामेंटल आणि दुसऱ्या सप्लिमेंटरी क्वांटिटी. ठीक आहे, बघा फंडामेंटल क्वांटिटी, आणि या फंडामेंटल क्वांटिटीच युनिट्स लिहिलं तर काय होईल, फंडामेंटल युनिट्स होतात. फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट लिहिलं म्हणजे काय होतील, फंडामेंटल युनिट्स. चला, फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, क्वांटिटी which does not depends on the any other physical quantity, दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवर जर डिपेंड राहत नसेल. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय होते, जे मेजर आपण करू शकतो, अशा दुसऱ्या एकमेकांवर डिपेंड राहणार नाही. म्हणजेच काय लक्षात आलं, इट ऑलवेज कम्स इन सिंगल. इट ऑलवेज कम्स सिंगल. ऑलवेज कसं येणार बिचारा, सिंगलच येणार आहे. किती येते, किती फंडामेंटल क्वांटिटी आहेत, 7 फंडामेंटल क्वांटिटी. 7 फंडामेंटल क्वांटिटी. बघा मग, पहिला आपण इथे घेणार क्वांटिटी, त्याचं नाव क्वांटिटी, नंतर त्याचा आहे इथं घेणार आपण त्याचं युनिट, आणि इथं घेणार त्याचं सिम्बॉल किंवा रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, पहिलं लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, नंतर आहे तुमचं अमाऊंट ऑफ सबस्टन्स किंवा ल्युमिनस इंटेन्सिटी, आणि मग लास्टला आहे तुमचं अमाऊंट ऑफ सबस्टन्स. लक्षात ठेवायचं, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. लेंथ कशामध्ये मेजर करणार, मीटर मध्ये. लेंथ कशामध्ये मेजर करणार, मीटर. युनिट म्हणजे काय, मीटर. लेंथ कशामध्ये मेजर करणार, मीटर मध्ये, आणि स्मॉल एम मध्ये लिहिणार. मास कशामध्ये मेजर करणार, केजी मध्ये. टाइम कशामध्ये मेजर करणार, सेकंद मध्ये. टेम्परेचर कशामध्ये मेजर करणार, केल्विन मध्ये. आणि आता सांगा मला, फक्त मी इनिशियल लेटर यूज करणार, तर काय घ्यावं मला, कॅपिटल के यूज करावं लागेल. इलेक्ट्रिक करंट आहे, एम्पियर असतो, आय किंवा एम्पियर. एम्पियर आहे, कॅपिटल ए, कॅपिटल ए. हा के म्हणजेच काय, हा के म्हणजेच काय तुमचा केल्विन. हा ए म्हणजेच काय, एम्पियर. ठीक आहे. ल्युमिनस इंटेन्सिटी दाखवलं तर सीडी म्हणजेच कॅन्डेला. सीडी म्हणजेच काय तुमचा कॅन्डेला. सीडी म्हणजेच काय असणार तुमचा कॅन्डेला. अमाऊंट ऑफ सबस्टन्स जो आहे तो आहे तुमचा एमओएल, मोल. युनिट कशा दाखवलाय, एमओएल ई, मोल. युनिट कशाने दाखवलं जाईल, एमओएल ई ने दाखवला जातो. रिप्रेझेंटेशन विचारलं तुम्हाला, लेंथ कशाने दाखवलं जाईल, कॅपिटल एल ने. मास कशाने दाखवलं जाईल, कॅपिटल एम ने. टाइम कशाने दाखवलं जाईल, कॅपिटल टी ने. टेम्परेचर कशाने दाखवलं जाईल, कॅपिटल ए ने. इलेक्ट्रिक करंट कशाने दाखवलं जाईल, आय किंवा ए ने. ल्युमिनस इंटेन्सिटी कशाने दाखवतो, कॅपिटल सी आणि डी ने. अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशाने दाखवलं जाईल, एमओएल. अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशाने दाखवलं जाईल, एमओएल. युनिट काय असतं, एमओएल ई. युनिट काय असतं, एमओएल ई. आणि रिप्रेझेंटेशन झालाय एमओएल. काय डाऊट आहे, 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत, त्याचं युनिट लक्षात ठेवायचं आणि दुसरं त्याचं रिप्रेझेंटेशन पण लक्षात ठेवायचं. का, कारण की आपण त्याचा यूज करणार आहे डायमेन्शन लिहिण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचं कोणती क्वांटिटी, मग आता सप्लिमेंटरी क्वांटिटी.
नेक्स्ट आहे तुमचं सप्लिमेंटरी क्वांटिटी. सप्लिमेंटरी क्वांटिटी किती आहेत तुमचे? 2. सप्लिमेंटरी क्वांटिटी किती आहे तुमचे? 2. सप्लिमेंटरी क्वांटिटी किती? 2. हे किती होते तुमचे? 7. टू सप्लिमेंटरी क्वांटिटी. टू सप्लिमेंटरी क्वांटिटी. चला, पहिला जो आहे तो आहे तुमचा प्लेन अँगल. पहिला जो आहे तो काय? प्लेन अँगल. प्लेन अँगल म्हणजे हे सर्कल, त्याचा रेडियस आहे आणि इथून पण हे रेडियस आहे आणि हा काय झाला त्याचा आर्क. हा काय झाला तुमचा आर्क. हे काय झालं तुमचा थीटा. अँगलचा फॉर्म्युला काय असतो? अँगल इज इक्वल काय असतं? आर्क अपॉन रेडियस. अँगल इज इक्वल काय? आर्क अपॉन रेडियस. आर्कचं जे युनिट आहे, याचं युनिट जे आहे अँगलचं युनिट ते असतं रॅडियन. युनिट कशामध्ये असतं? रॅडियन. त्याला रिप्रेझेंट करताना काय यूज करणार मी? RAD, रॅड. आणि लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला डिग्री मध्ये दिलेला असं ना अँगल 1 डिग्री, त्याचं कन्व्हर्जन मला कसं करावं लागेल? रॅडियन मध्ये. म्हणजे काय? 1 × π/180 ने जर मल्टिप्लाय केलं तर त्याचं कन्व्हर्जन कशात होऊन जाईल? रॅडियन. रॅडियन दाखवताना आपण वरती फक्त C लावतो. वरती काय लावतो आपण? C लावतो. C असे म्हणजे काय असतं ते? रॅडियन असतं. काय डाऊट आहे? प्लेन अँगल क्लिअर आहे. नेक्स्ट आहे तुमचा सॉलिड अँगल. सॉलिड अँगल जर मी म्हटलं, सॉलिड अँगल काय असतो? हे तुमचं सर्कल आहे, हे तुमचं सेंटर आहे आणि हे इथून इथपर्यंत आहे. मग पहिला सारखं झालं, नाही झालं तो इथून असा सर्क्युलर पार्ट जो आईस्क्रीमचा कोन बनतो तसा वाला. ठीक आहे, आईस्क्रीमचा कोन जो बनतो मधला जो असतो मधला पार्ट तसा बनेल, त्याला काय म्हणतो आपण? सॉलिड अँगल. जसा प्लेन अँगल कशाने दाखवतो आपण? थीटाने, तर सॉलिड अँगल दाखवला तर ओहमने. सॉलिड अँगल कशाने दाखवतो? ओहमने. मग ओहम इज इक्वल टू काय? जसं इथं आर्क अपॉन रेडियस असतं, तिथं असतं तुमचं सरफेस एरिया अपॉन आर स्क्वेअर. सरफेस एरिया अपॉन आर स्क्वेअर. शक्यतो जरी सरफेस एरिया जो आहे तो कसा असणार आहे? स्पेरिकलच असणार आहे. म्हणजे काय? 4πr² आणि डिवाइड बाय काय? आर स्क्वेअर गेट कॅन्सल 4π. आणि याचं जे युनिट असतं, युनिट असतं त्याचा स्टेरेडियन. युनिट काय असतं? स्टेरेडियन. एसटी ने दाखवलं. काय डाऊट आहे? सॉलिड अँगल. आता प्रत्येक वेळेस जर मी म्हटलं, हे पण लक्षात ठेवा, असं काय कंपल्सरी? हा सर्कल आहे ना, हे रेडियस आणि हे रेडियस सेम राहील का? असं प्रत्येक वेळेस राहणार नाही. आपण असं क्वेश्चन मध्ये बनवला की इथलं रेडियस आणि इथलं रेडियस कसं आहे? सेमच घेतलाय. कळालं? नाही तर मग याचा रेडियस आणि त्याचा रेडियस सेम राहील. कारण की क्वेश्चन मध्ये येऊ शकतो. मग तुम्ही त्या क्वेश्चन मध्ये कसं म्हणतो? तुमचा ओहम इज इक्वल टू काय? मी जर याला म्हटलं मी कॅपिटल आर आहे तर तुमचं काम जाईल 4πR² आणि इथला काय तुमचा स्मॉल r². फरक कळाला का? मग आता कॅपिटल आर आणि स्मॉल आर कॅन्सल होतील का? नाही. क्लिअर इथपर्यंत समजलंय? ठीक आहे.